अध्याय 21. सलग कथा स्वरूपात सुंदर देवमंदिर बांधून त्यावर कळस चढवला की ते पूर्णत्वास जाते. त्याप्रमाणे या ग्रंथाचेही 20 अध्याय पूर्ण झाले होते आणि आता कळसाध्याय सांगण्याची वेळ आली असा भाव व्यक्त केला आहे. भक्तांच्या कल्याणासाठी हा ग्रंथ संपूर्ण व्हावा अशी प्रार्थना करून पुढील प्रसंग वर्णिला जातो. अवतार कार्य पूर्ण झाल्याची भावना येताच यतिराजांनी जडदेहाचा त्याग केला. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी मंगळवार दिवसाचा तिसरा प्रहर संपून चौथा सुरू होताच त्यांनी चित्त एकाग्र करून निजरूपात लीनता प्राप्त केली. षटचक्र भेदून ब्रह्मरंध्रातून आत्मज्योती प्रकट झाली आणि त्यांनी समाधी धारण केली. जवळ असलेल्या सेवेकऱ्यांच्या हृदयात अपरंपार दुःख उसळले. अक्कलकोटातील सर्व लोक शोकमग्न झाले. त्या आक्रोशाचं वर्णन शब्दात न मावणारे होते. पण त्यांच्या लीलांनी असंख्य जनांना सन्मार्ग दाखविला आणि अज्ञानातून उद्धार केला. तो महिमा अगाध आहे. यानंतर ग्रंथकर्त्याने स्वतःची अल्प ओळख नम्रपणे दिली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत येथे जन्म, चित्तपावन ब्राह्मण कुल, विष्णू नाव, पुढे कोपर्ली येथे उपशिक्षक पद अशी माहिती सांगून हा ग्रंथ अल्पबुद्धीने पण मोठ्या भावनेने लिहिल्याचे नमूद केले आहे. साधी सोपी भाषा वापरून आबालवृद्धांना समजेल असा लघुग्रंथ रचल्याचे ते सांगतात. यानंतर सर्व अध्यायांचा संक्षेप दिला आहे. प्रथम मंगलाचरण, नंतर स्वामींचे कर्दळी वनातून प्रकट होणे, अक्कलकोट प्रवेश, विविध भक्तांचे उद्धार, बाळाप्पा, बसाप्पा, हरिभाऊ, दादाबुवा, वासुदेव फडके, तात्या भोसले आणि इतर भक्तांच्या कथा, निर्धन गृहस्थाची लीला अशा सर्व प्रसंगांचा उल्लेख करून अखेरीस समाधी प्रसंग या अध्यायात पूर्णत्वास आल्याचे सांगितले आहे. ग्रंथ पूर्ण केल्याची तारीखही नमूद केली आहे. शके 1809 चैत्र वद्य त्रयोदशी गुरुवार. आई वडिलांना वंदन करून ग्रंथ समाप्ती केली आहे. यानंतर आशीर्वचन आहे. जो भावपूर्वक हे चरित्र वाचेल त्याला आयुष्य, आरोग्य, संपत्ती, संतती आणि कीर्ती लाभेल. मुखी सरस्वती वसेल. भवसागर तरुण मोक्ष प्राप्त होईल. अहंकार नसेल आणि विनय लाभेल. ग्रंथरचनेमागील हेतू भक्तांचा कल्याण तो साध्य व्हावा अशी प्रार्थना करून ज्ञानी वाचकांना नम्र विनंती केली आहे की अल्पमती लेखकाच्या त्रुटींकडे दुर्लक्ष करून आदराने वाचन करावे. शेवटी विविध देवतांची स्तुती, दशावतारांचा उल्लेख करून हा ग्रंथ जणू एका सुंदर उद्यानातील फुलांची माळ आहे, ती चरणी अर्पण केली आहे अशी भावपूर्ण समाप्ती होते. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.